बंद कर. आल्यानंतर असं जर आपण डोळे तपासायला एक नंबर कम सगळ्यांचा बंद कर फक्त. त्या हिरवेपणाचा परिणाम म्हणजे ही किती महत्वाचं आहे याच्यासाठी मी फक्त पॉट मिक्सिंगचं सांगा. पॉट मिक्सिंगचं सांगा फक्त कसं करायचं. फार अवघड नाहीये, फक्त लक्षात घेऊन केलं तर सगळं काही होऊ शकतं. त्याच्यामध्ये कृतीमध्ये साहित्य काय वापरलं आणि कशा पद्धतीने आपण करायचं आणि ॲडेनियम कसं लागवड करायची या संदर्भात सांग. नाही आहे ना कात्री आहे तिथे. नाही चाकू आहे चाकू. हा यस. छोटं रोप असेल तुमच्याकडे ॲडेनियमची सुरुवातीची ते अशा पॉटमध्ये लावा. पॉटमध्ये लावताना सगळ्यात पहिली काळजी खाली होल्स द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बारीक 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 थोडेसे, कारण हा पॉट लहान आहे ना त्यामुळे थोडे बारीक लागतील तुकडे, साधारण 1 इंचापर्यंत ते बारीक बारीक टाका. कशाचे? विटाचे तुकडे जर नसतील किंवा कापडाचे तुकडे जर बारीक बारीक करून कोळसा पण थर्माकोलचे तुकडे बारीक. आणि दरवर्षी ह्याचं रिपोर्टिंग करावं लागतं. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात रिपोर्टिंग करायचं. हे लक्षात घ्या, दर महिने फेब्रुवारीमध्ये रिपोर्टिंग करायचं. एकदा लावले की आपण वर्षभर 2-4 वर्ष पाहत नाही त्याला. आणि पाण्याचं प्रमाण सुद्धा खूप आहे. जर तुमचं चांगलं असेल पाणी टाकलं, मग पाणी टाकलं तर सगळं वाहून गेलं. एक मोठ्या कामाने मग त्या झाडाला काही कामाने तोडलं. आता याच्यात पॉटिंग मिक्स कुठलं तर याच्यामध्ये मी साधारण एक रेशो ठेवलाय. माझ्याकडे एक ग्लास मी विसरले, एक ग्लास आहे. 6 ग्लास मी वाळू घेतली आणि 3 ग्लास माती घेतली आणि 1 ग्लास कुठलंही कंपोस्ट, घरी कंपोस्ट घ्या, लिप कंपोस्ट घ्या किंवा कुठलंही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते, आणि हे मिक्स करून याच्यात घाला. आलं लक्षात? अवघड काम नाहीये. आणि 6 ग्लास वाळू, माती आणि वर्मी कंपोस्ट. कसं वाळू खूप जड होते, वाळूच्या ॲडेनियमला वाळूच लागतं. वाळू असल्याशिवाय प्राणी टाकले थोडे परलाईट पण चालेल, परलाईट चालेल. पण तुम्ही जर म्हणाल की कोकोपीट नाही टाकलं किंवा घासल्या नारळाच्या शेंड्या ते पकावून कारण त्या पाणी धरून ठेवतात आणि त्याच्यामुळं राईस असतात. सिंडर पण चालेल. सिंडर म्हणजे फक्त सांगण्याचा उद्देश काय आहे की ते पाणी फिल्टर व्हावं. तुम्ही काय टाकायचे टाका, फक्त त्याच्यावर चर्चा न करू, पण फक्त फिल्टर झालं पाहिजे आणि झाडामध्ये पाणी जास्त साचलं नाही पाहिजे. ह्या गोष्टी लक्षात घेतल्या कुठल्याही झाडामध्ये, तर तुमचं झाड कधीच कुंडीमध्ये मरणार नाही. तुम्ही जास्त टाकली तर त्याला थोडासा ओलावा राहतो. त्याच्यात ओलावा गरजेचा नाही, फक्त एकदा ते आपण पाणी टाकलं की त्याला जे आवश्यक पाणी आहे ते ओढून घेतं, बाकीचं सगळं वाहून घेतं. फक्त ही महत्वाची बाब आहे. समजलं सगळ्यांना? सगळ्यांना समजलं, काही अडचण होणार. त्याच्यानंतर मी झाडासाठी जे पॉटिंग मिक्स वापरते ते मी घरीच तयार करते आणि कुंडीमध्ये त्याची पद्धत साधी आहे, काही अवघड नाहीये. या पद्धतीचं ते पॉटिंग मिक्स. याच्यातही नारळाचे बारीक बारीक शेंड्याचे तुकडे, वर्मी कंपोस्ट जे असेल ते, माती थोडीशी, वाळू पण लागते ह्याला. तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाका, फक्त ते लाईट वेट झालं पाहिजे. नंतर पाहिला एकदम लाईट वेट झालं पाहिजे. याच्यात पाणी थांबलं का? पाणी थांबलं की तुमच्या जे मुळ्या आहेत ते सडतात. मुळ्यांना सडू द्यायचं. आणि हलकं पॉटिंग मिक्स याच्यासाठी की त्या झाडाला ऑक्सिजन पण मिळाला पाहिजे.
सायकोपॉटिक मिक्स असेल तर मुळे सगळीकडे पाकतात आणि त्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो. ही महत्वाची. पुष्कळ वेळा आमच्या सडलो गेलो कशामुळे, त्याचं कारण तुम्ही शोधायला. कारण शोधलं तर मिळतं. त्याच्यात कुठल्या झाडामध्ये पाणी थांबतं कामा नये जास्त. पाणी थांबलं तुमच्याकडे साधी माती नसेल, शक्यतो कोयटा माती वापरा. कोयटा माती नसेल तर चिकन माती असली तरी चालते, पण त्याच्यात वाळूचं प्रमाण जास्त. ॲडेनियम बाबत ॲडेनियम बाबत म्हणतोय. नाही चालेल. चिकट माती असेल तर मग झाड दगड होत त्याचं. आणि डे टू डे तुम्हाला झाडाकडे लक्ष द्यावं लागेल. हे महत्वाचं. बोलावं लागेल. आपलं काय होतं, आपण झाड लावतो, वाढेल. तोही एक जीव आहे. त्याला संवेदना आहे, त्याला भावना आहे, त्याला दुःख आहे, त्याला सुख आहे, त्याला स्पर्श कळतो. आणि त्यामुळे लहान मुलांचं जसं आपण संगोपन करतो त्याचप्रमाणे तुम्ही जर संगोपन केलं तर झाडाची वाढ अतिशय सुंदर होते. कुठलीही अडचण येत नाही. एक मिनिट, हे साधं पॉटिंग. त्याच्यात सुद्धा खाली मिठाचे तुकडे, नारळाच्या शेंड्या काय टाकतात आणि अगदी थोडासा थर तुम्ही वरचा पॉटिंग मिक्सचा टाका. सगळंच पॉटिंग मिक्स टाकलं पाहिजे असं नाही. किंवा झाडाची वाळलेली पानं, घासल्या किंवा तुमचं जे किचन वेस्ट आहे ते पण थोडंसं टाकलं तरी चालतं. काही हरकत नाही. ते हळूहळू भिजावून येतं. आणि राईस जरा टाका. झाडाला तुम्ही डिकम्पोज झालेलं टाकलं ते वापरून घेतो. टाकत राहायचं नंतर त्याला डिकम्पोज. आता सक्लंट नावाचा एक प्रकार आहे, तोही कुणाकडे जगत नाही. सगळ्यांची तक्रार असते की आमचं गेलं. त्याची कारण आहे. त्याला हे जे मी ॲडेनियमला वापरलंय तेच वापरायचं. दुसरं कुठलं वापरायचं. सॅक्युलेंटला. पण त्याच्यामध्ये सॅक्युलेंटला पण काय, काही ठराविक सॅक्युलेंट्स याच्यामध्ये येतात त्या पॉटिंग मिक्समध्ये. हार्डी जे आहेत हे हार्डी जे सॅक्युलेंट्स आहेत हेच याच्यामध्ये येतात. ते तीन चार प्रकार वेगवेगळे आहेत. हेच याच्यात लावले तर येतील, दुसरे येणार नाही. दुसऱ्या ज्या काही सॅक्युलेंटचे प्रकार आहेत त्याच्यासाठी मात्र पॉटिंग मिक्स वेगळं आहे. त्याच्यासाठी कोकोपीट आणि नारळ, तुम्ही नारळाच्या शेंड्या भिजवा आणि त्या कटकीने बारीक कापून घ्या. कोको चिप्स पण त्या बारीक पाहिजे. आणि ते पॉटिंग मिक्स याच्यात परलाईट पण आहे. वर्मी कंपोस्ट थोडंसं टाका किंवा लिफ कंपोस्ट टाका आणि ते पॉटिंग मिक्स करून ते वेगळ्या पद्धतीचे जे सगळेच आहेत नाजूक असतात. आणि पाणी मात्र सांभाळून दे. पाणी जास्त झालं की सगळं गेलं त्या सडून जाणार आपोआपच. त्यामुळे पाण्याची काळजी. बाकीच्या झाडांसारखं साईड दाखवत अचानक म्हणजे दिसतच नाही. आता माझं परवा गेलं. हो, तर ही सगळी जर काळजी घेतली तर तुमची झाडं कधीही मरणार नाही. आता मी फक्त रोज उन्हाळा आहे ना तर नुसतं रोजचं स्प्रे करते सगळ्या सगळ्यांचं. काहीच नाही करत. एका दिवसाआड केलं तरी चालेल. पावसाळ्यामध्ये तर तुम्ही 4-4, 8-8 दिवस नाही केलं तरी चालेल. अतिशय उत्तम जे माझ्याकडे आले होते ते माझ्याकडे सगळं पाहिलेले आहे. अतिशय हेल्दी आणि छान. फक्त त्याचं म्हणणं काय आहे का, त्याची भूक कशी आहे, तहान कशी आहे, त्याला किती उन्हाची गरज आहे, किती सावलीची गरज आहे, हे लक्षात जर घेतलं आपण तर आपल्याला कुठेही अपयश येणार नाही. माझं झाड गेलं असं कोण म्हणणार. धन्यवाद स्मिताताई. आणि आता आपल्याला सर आहेत, आपल्याला ते रिपोर्टिंग कसं करायचं. हो सांगताय हां ते सांगताय. फक्त तुम्ही जे रोप लावता ना तर हा मुळाचा भाग खाली टाकायचा आणि हे गोड्याचे जे आहे ते वर ठेवायचं. दरवेळेस रिपोर्टिंगला जर तुम्ही लिफ्ट करत गेले कोडेक्स तुम्हाला जो आकार येतो जसे जसे मुळे येतात हा तुम्हाला कोडेक्स बनत जाईल. हळूहळू 1-2 सेंटीमीटर वर घ्यायचं लिफ्ट रिपोर्टिंग. जो मुळ्यांचा आकार आहे नंतर काही नाहीतर अजून मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि माझी पण एक हॉबी आहे गार्डनिंगची. आणि माझ्याकडे स्पेशली ॲडेनियमचं एक छोटंसं कलेक्शन आहे. जवळपास माझ्याकडे 400 ते 500 ॲडेनियम आहेत.
छोटं असतं. फक्त ऍडेनियम आणि फक्त 10 वर्षापासून 10 वर्षापासून आणि त्याच्यामध्ये जवळपास 300 व्हेरायटीज युनिक आहेत. त्याच्यामध्ये कमीत कमी 15-20 व्हेरायटीज माझे थायलंडचे इम्पोर्टेड आहेत आणि म्हणजे खूप सारे डिफरंट कलर्स आणि माझ्याकडे स्पेशली अरेबिकम्सचे पण एक्झॉटिक व्हेरायटीज आहेत आणि काही असे व्हेरायटीज जे तुम्ही त्याच्या कॉस्ट तर खूप जास्त असतं. मेन 2 टाइप्स असतात. हे ओबेसम आहे. अरेबिकम जे असतं इथून डायरेक्ट फांद्या असतात. एडिनियम्स मध्ये जर तुम्हाला बोन्साईसाठी जर यूज करायचं असेल, तुम्हाला स्पेशली बोन्साईसाठी हे करायचं आहे आणि तुम्हाला स्पेसिफिक त्याला ट्रेन नाही करायचं आहे, तर ऑटोमॅटिक बोन्साई होणार आणि लवकर तुम्हाला बोन्साई मिळणार. त्यासाठी तुम्ही अरेबिकम जी व्हेरायटी आहे, अरेबिकम व्हेरायटी यूज करू शकता. तर ही जी व्हेरायटी आहे ही ओबेसम व्हेरायटी आहे. आता ओबेसम व्हेरायटी मध्ये पण 2 टाइप्स. ओबेसम व्हेरायटी मध्ये 2 टाइप्स म्हणजे एक सिंगल पेटल आणि एक डबल पेटल. डबल पेटलला मोस्टली तुम्ही रोझी व्हेरायटी पण म्हणतो. ठीक आहे. तर जे ओबेसम व्हेरायटी मध्ये जे सिंगल पेटल असतं ते आपलं आपण त्याला देसी व्हेरायटी असं बोलू शकतो. आणि जसं तुम्ही खाली ते जे मोठे बघितले ते ओबेसम सिंगल पेटल आहे. याला जे पॉटिंग मिक्स आहे थोडीशी जर तुमचं पाणी स्टक पण होत असेल थोडं असतं नाही तर चालू शकते. ओबेसम व्हेरायटी आपण बाकीला अरेबिकमला तर बिलकुल नाही. माझं जे पॉटिंग मिक्स आहे मी जे यूज करतो मी 60% सँड यूज करतो. 60% आणि माझं 20% मग त्याच्यामध्ये विटांचं चुरा वगैरे राईस नट्स वगैरे हे सर्व असतं. आणि 60% जी मी सँड यूज करतो ती रिव्हर सँड असते. येलो कलरची सँड तुम्ही बघितलं असेल, येलो सँड ते मी यूज करतो. तर बघा आता आपण रिपोर्टिंगवर येऊ. तर 2 टाईपची रिपोर्टिंग असते. 2 टाईपची रिपोर्टिंग मीन्स एक सॉफ्ट आणि एक हार्ड. हार्ड रिपोर्टिंग मध्ये काय करता तुम्ही, याच्यामध्ये हा पूर्ण टोटली कट करता. हा जो खालचा पार्ट आहे हा टोटली कट करून देतात. कारण की काही लोकांना मीन्स असं काय स्पायडर लाईक रूट्स बनवावं लागतात. तर ते तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात आधी हा जो पार्ट आहे टोटली हा तुम्हाला एकदम शार्प नाईफनी कट करावा लागेल. फंजीसाईड अप्लाय करून तुम्हाला 1 वीक साठी ऍज इट इज ठेवावं लागेल. त्यानंतर मग तुम्हाला जसं हा आपण रिपोर्टिंग करतो तसंच रिपोर्टिंग करायचं आहे. फक्त तुमचं जे कट पोर्शन आहे तिथे तुम्ही थर्माकोल यूज करा, छोटा प्लास्टिकचा काही पण तुम्ही यूज करू शकता आणि खाली ठेवा. तुम्ही ऍज इट इज त्याला आपण आता याला सॉफ्ट रिपोर्टिंग करतोय. सॉफ्ट रिपोर्टिंग आपण लगेच काढलं आणि लगेच रिपोर्ट केलं. आणखी काही अरेबिकमची व्हेरायटीज असतात त्याच्यामध्ये आपल्याला जेव्हा तुम्ही रिपोर्ट करता तेव्हा तुम्ही त्याला जसं काढलं तर ही जे हेअर रूट्स आहेत हे सर्व तुम्हाला कट करावं लागतात. कारण की एक जर हेअर रूट मध्ये जर रॉड झालं ते पूर्ण वरपर्यंत रॉड घेऊन ते चाकून कात्री पलीकडे आहे. तुम्ही जेव्हा हार्ड हे कराल कट तेव्हा एक पण रूट खालचा राहू द्यायचा नाही का? आता साईडला 2 आहेत. टोटली काढून द्यायचं. पूर्णच एक साईडचे 2 आहेत बघा ते. आता बघा मग ते वेणे घातलेलं असतं ते कसं असतं सांगतो मी. पुढचा प्रश्न. आता बघा काय होतं एक्झॅक्टली. आता आमच्याकडे टेम्परेचर 47-48 जातं. भंडारा तुमचं आता सर्वात जास्त जर टेम्परेचर त्या एरियाला सर्वात जास्त 44 तर राहतोच. 44-45 तर सर्वात आधी काही लोकांचं असं होतं की हे जे वरचे रूट्स आहेत थोडे नाजूक असतात. हे वरचे रूट्स कधी कधी रॉट करतात. मीन्स जास्त ऊन पडली. आता बघा कधी कधी जर आपला एकच पोझिशनवर आपला एडेनियम आहे तर काय होतं जर सनलाईट अशी पडून राहील त्याच्यावर ह्या साईडला तर ते काय होतं तिथं पॅच येतो. त्याला सनबर्न म्हणतो आपण. तर ते सनबर्नमुळे कधी कधी तुमचं जे एडेनियम आहे ते कधी कधी नाही होऊन जातं. जर ते पॅच आलं तर तुमचा रॉट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही एडेनियमला 15 दिवसात 20 दिवसात 45 डिग्री 90 डिग्री तुम्ही त्याला रोटेट करा. जस्ट रोटेट करा. आता इथं काय आहे कधी कधी होतं असं की हे जे याच्यामुळे रॉट होतं. तर मी आता काय करणार आहे थोडासा बेटर लुक साठी ही आणि ही जे रूट आहे ही रूटला मी कट करणार आहे. आणि कट केल्यानंतर कोणता पण फंजीसाईड तुम्हाला लावणं इम्पॉर्टंट आहे. आपण हळद यूज करणार. बेस्ट म्हणजे हळद. आणि हळद सोबत तुम्ही जे आपलं सिनेमन दालचिनी काल मी म्हणतो विदर्भात आणि कमी म्हणतो
तर ते तर खूप बेस्ट आहे. आणि इव्हन हे जे आहे हळद आपण पॉटिंग मिक्स मध्ये पण यूज करणार आहोत. पॉटिंग मिक्स मध्ये पण इम्पॉर्टंट आहे आणि ते तर तुम्ही डेली 15 दिवसात 20 दिवसात केलीच पाहिजे, स्पेशली ॲडेनियम्सला. तर आता मी याला कट करणार आहोत. माझं कट झालं. दुसरं पण कट झालं. ओके, आता याच्यामध्ये आपण हळद लावून देऊ. आता बघा, आपण सॉफ्ट रिपोर्टिंग करतोय म्हणून हे जे हेअर रूट्स आहे आपण याला काही नाही करतो. ओके, आणि बघा ॲडेनियम ऍक्च्युअल मध्ये खूप हार्डी प्लांट आहे. याची ओव्हर केअर जर तुम्ही केले, बघा ओव्हर केअर, तर तुमचं ॲडेनियम जाणार. जास्त लाड करू नका, जास्त लाड करू नका. पण कसं असतं, लोकांचा एक दृष्टिकोन असतं की महागाचा प्लांट आहे, ज्याला पाणी नाही दिलं. कधी कधी काय होतं, जर तुम्ही पाणी नाही दिलं हे दबतं ते. दबून जातं. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जर ते रॉड झालं तर त्याचा कलरच चेंज होऊन जातं ऍक्च्युअल मध्ये. पण जर ते श्रिंक होत आहे, काही टेन्शन नाही. तुम्ही आता कुठं गावी जाताय, काही होत आहे, तर 1 महिना 2 महिने तुम्ही असे ठेवू शकता. माझ्याकडे काही अरेबिकन्स व्हेरायटी आहे ज्यांना मी 2-3 मंथ्स डायरेक्ट हँग करून ठेवतो. बाहेरचे इम्पोर्टेड आहेत ते डायरेक्ट हँग करून ठेवतो. 2-3 मंथ काहीच नाही, त्यांना काहीच नाही होत, श्रिंक पण नाही होत. इव्हन ते असेल हँगिंग पोझिशन मध्ये त्या फ्लावरिंग करतात आणि सीड्स पडतात त्याच्यामध्ये. तर एवढे हार्डी प्लांट. तर फक्त पाण्याचं लक्ष द्यायचं, बाकी काही नाही. हळद लावली आता हे आपण हळद लावली. ओके, आता आपण रिपोर्ट करणार. त्याच्यामध्ये सँड आहे ड्रेनेज हा एकदम 1 इंच 2 इंच जस्ट तुम्ही हे टेबल्स, विटांचे तुकडे हे तुम्ही टाकू शकता, जस्ट होल्सला कव्हर करण्यासाठी. आणि मग त्यानंतर तुम्ही सँड यूज करू शकता, जसे मॅमने सांगितले. आणि बघा काय असतं की हा आता 8 इंच आपण पॉट, 8 इंच आहे ना, 8 इंच पॉट आहे. आता बघा आपल्याला ॲडेनियम जे आहे फक्त इथपर्यंत त्याला मेंटेन करायचं आहे, हाफ पोर्शनच्या नंतर तुम्ही त्याच्याकडे त्याचे रूट डेव्हलप झाले पाहिजेत. ते तुम्ही बघा, सांगून टाक बेटा, गोविंद सांगून टाक काय काय टाकलं. हे बघा आपण आता हे विटाचे तुकडे टाकले. ह्याला पर्याय सांगा दुसरे. वीट नसेल तर दुसरा पर्याय सांगा. विटांचे तुकडे नसेल तर तुम्ही छोटे दगड, छोटे खापरा आपल्या तुकडे आणि पाणी दोन धरून गोष्टी काय, वॉटर होल्ड. ओव्हर वॉटरिंग केली तर ते होल्ड करून ठेवलं आणि मुळ्या तिकडे जाऊन पाणी घेतलं. तुम्ही टाकलं नाही कंपल्सरी. विटा तुकडे आणि कोळसा किंवा चिरा जाळलेली राख. जाऊ दे. पॉटिंग मिक्स मध्ये ॲडेनियमचं राईस हस यूज करता तुम्ही, आहे ना. तुम्ही बाकी पण याच्यामध्ये राईस हस यूज करत असाल तर रिमेंबर की राईस हस स्टरलाइज असल्या पाहिजे. पाण्यात भिजवून ठेवा, काहीतरी त्याला स्टरलाइज करा. तर आपण कोकोपीट टॉप लेअरवर टाकलं तर हा मल्चिंग इम्पॉर्टंट आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही कोकोपीटच्या जागी जे कोको चिप्स असतात, कोको चिप्स जस्ट मल्चिंग साठी ते यूज करू शकता. चॉप करून आपल्याला ते मिली यूज करायचं ते यूज करा. कुठलंही अर्धा यूज करतो. आता बघा लक्ष द्या इकडे. याच्यामध्ये आपण विटांचे तुकडे टाकलेले आहे. आता काय करणार आपण, आपल्याकडे काही नारळाचे शेंडे आहेत, हे आपण बस 2-3 आपण टाकलं. ठीक आहे. आता त्यानंतर जे मॅमनी मिक्सिंग आणलेलं आहे ते आपण यूज करू टॉप लेअरवर. हा आपण टॉप लेअरवर यूज करू आणि खाली तो जो आहे तो यूज करू. पहिला हा म्हणजे तुम्ही जेव्हा रिपोर्ट करणार तर तुम्ही ऑलरेडी जो आहे मीडिया तो तुम्ही यूज करू शकता. कात देऊ नका, कात बघू. 1-2 ठिकाणी मला लागले.
आता हाफ पोर्शन आपण पूर्ण जे ऑलरेडी जे त्यांचे मीडिया होतं ते आपण युज करणार आहोत. हा मीडिया वाळवून साफ वगैरे घालून नंतर घ्यायचा तसाच ते टाकायचा. तसंच घेऊ शकता. सॉफ्ट रिपोर्टिंग, सॉफ्ट रिपोर्टिंग. आणि जेव्हा हार्ड रिपोर्टिंग करता तुम्ही तेव्हा तर टोटली ड्राय करा, कारण की तुमच्या आर्डिनियमला एक पण रूट नसणार आहे, काहीच नसणार आहे. टाकलं, माती टाकली. आता हा हाफ पोर्शन आपण तो टाकला आणि आता आणखी आपल्याला हा जो पोर्शन आहे एवढं हा वर ठेवायचं. एवढं आपण किती केलं, 1 इंच आपण त्याला लिफ्ट केलेलं. कंपल्सरी 3-4 दिवस ते हँग करून ठेवायचं. कंपल्सरी 3-4 दिवस काय, तुम्ही 15 दिवस ठेवू शकता. उलटं ठेवायचं. उलट ठेवा, कसं पण ठेवा, पण जे हवेशीर ठेवायचं. हा हवेशीर. केलंय सध्या पण ते मी डायरेक्ट लावलं 1-2 त्याच्याने दिवसांनी. काय होतं, तुम्ही बोलत त्याचा अन्न करून घेतो तो मुळात ते नाही ते पाणी सडत झाड सडत तोपर्यंत त्याला डेव्हलप लागलंय ते. कोटिंग येत नाही त्याला, हा. त्याला सेन्सेशन याला नारळाच्या शेंड्या टाकतात, पाणी दिवसांना टाकतात. चालेल, तर रिपोर्टिंग करू द्या. झाड लावू द्या, मग विचारू आपण. ते टप काढलं बाहेर. हा, टप काढू. खाली हा. टप खाली आता घ्या. बघा, मी सर्वात आधी तो जो मीडिया होता ते ऍज इट इज ठेवला आणि प्लांटला मी असं टप काढ म्हणजे टप काढ. अच्छा. हम्म. आता बघा, एक हाताने त्याला स्टेबल करायचं आणि स्टेबल आहे ना, हो. हा स्टेबल. आता आपण तो मीडिया टाकू. मॅडम जे मिक्स करून आले ते आपण मॅमी जे आणलेलं आहे ते, आणि मस्त मीडिया आहे. मी एक नोटीस केलेलं आहे इथं, की इथं जी वाळू यूज करतात ती थोडी वॉटर होल्ड करते. माती असते. माती असते. प्युअर माती नसते. हा. तर ते तुम्ही थोडी जास्त क्वांटिटीमध्ये यूज करा तर ते बेटर. माती जास्त एकदम वाळू. सिंपल वे मध्ये आपलं रिपोर्ट झालेलं आहे. आता याला आपण मल्चिंग करा वरती त्याला. सॉइल लवकर उन्हाळ्यामध्ये नंतर आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही काय करू शकता, आपली जी गॅप असते है ना, आपण थोडा पाणी द्यायसाठी गॅप करतो ते तुम्ही कमी करा. फुल करून दिलं तर पण चालेल, सँडी करा, काही पण यूज करू शकता. कारण की पावसाळ्यामध्ये आता इथं तर पाऊस कमी पडतो. आता मी इथं 3-4 वर्षापासून आहे इकडे, तर एकदम कमी पाऊस. आमच्याकडे तर 2-3 दिवस 4 दिवस रेग्युलर कंटिन्यू पाऊस येतो. तर काय करतो, माझे फुल ओपन आहे, टोटली ओपन, काहीच नाही. पण मी काय करतो, मग त्याची गॅप आहे त्याला थोडासा सँडनी कव्हर करून देतो. तर मग ते पाणी उघड करून काय करतो, आता 2-3 दिवस जर रेग्युलर पाणी येत आहे, पाऊस येतोय, तर ऑब्विस आहे की ते पाणी होल्ड राहणार नाही. पण त्याच्यासाठी आपण ते त्याला कव्हर करतो. पाऊस पडला इथं पाणी साचणार पाहिजे, त्यासाठी स्टोन ठेवा, सँड ठेवा. किती असली पाहिजे असं यामध्ये? मिनिमम 4 वरून साईज नुसार बघा. झाडाची साईज. अच्छा. ऍडेनियम आपण जेव्हा तुम्ही बाय करता की सीड पासून ग्रो करता, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ऍडेनियमचा साईज बघा सर्वात आधी. आता जर छोटा झाड आहे ना, छोटा आहे तर छोटा पॉट यूज करा, 4 इंच 5 इंच. हा बेस्ट छोटा. आणि ऍडेनियम साठी छोटाच पॉट यूज करा. जर तुम्ही मोठा केला की हा बाबा आमचा ऍडेनियम आता मोठा होणार नाही, तसं नाही. जर तसं केलं तर वॉटर होल्ड होईल, ते रॉट होण्याचे चान्सेस वाढतात. आणि कमी उंचीचा पॉट घ्या. कारण असा उंच चप्पट पसरट. सर्वात बेस्ट तर गोंडे पॉट, मातीची कोंडी. बघा, तुमच्यामध्ये किती लोकांनी सीड्स मधून ग्रो केलेले आहे? झालेले आहेत मस्त. हो. येस. आता ज्यांनी ग्रो केलेले आहे एकदम ओके. पण जर तुम्ही अरेबिकम व्हेरायटीचे ग्रो करणार, अरेबिकम
आता तुम्ही जे नॉर्मल ओबेस आहे ते ग्रो केलंय आय नो, बट अरेबिकमचे जेव्हा ग्रो करणार त्यामध्ये खूप जास्त मीन्स काय प्रिव्हेन्शन आपल्याला हे करावं लागतं. तर त्यामध्ये हे काम असं असतं डायरेक्ट कोडेक्स पासून आणि कोडेक्स त्याच्या 4 पटीने पटपट वाढतो. बोनसाय लवकर दिसतो. पाणी अशी एक पाणी आता हा जो ॲडेनियम आहे हा माझ्याकडे जवळपास 6 ते 7 वर्षाचे 7 एक वर्षाचा असेल. याचा व्हेरायटी नेम सिल्वर आर्सियन म्हणून आहे आणि जे स्पेशली ॲडेनियमचे हॉबीसिस्ट आहेत त्यांना सिल्वर आर्सियन खूप आवडतो कारण की त्याला क्वीन ऑफ ॲडेनियम म्हणतात आणि किंग ऑफ ॲडेनियम मी सोकोट्रन. सोकोट्रा आयसलँडमध्ये माहीत असेल तुम्हाला. सोकोट्रन खूप मोठा होतं ते आणि त्याच्या ग्रोथ पण खूप जास्त. त्याच्या एक सीड घ्यायला गेलं तर आपल्याला 200 रुपयाचं त्याच्या एकच सीड मिळतं. तर आता वॉटरिंग मी तुम्हाला एक मिनिट. वॉटरिंगचा एक सल्ला देतो की तुम्ही अल्टरनेट डेजचा जे फॉर्म्युला आहे ते यूज करू शकता. अल्टरनेट डेज म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही 2 दिवसचा गॅप करा आणि विंटर सीझन मध्ये पावसाळ्यामध्ये मग तुम्ही आपल्या हिशोबाने करू शकता. विंटर सीझन मध्ये 3 दिवसाचा गॅप मेंटेन करा. तर 2 दिवस आणि 3 दिवस. आणि बघा तुम्ही सर्वात आधी जेव्हा पण ॲडेनियमला वॉटरिंग करतात बघा की त्याचा मीडिया कसा आहे आणि चेक करत असा रेग्युलर की मीडिया ड्राय होत आहे आणि ओलं दिसताय कुठून स्टक तरी झालेलं आहे पाणी. तसं तुम्ही रेग्युलर चेक करू शकता आणि पाणी अल्टरनेट डेजचा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. आता रिपोर्टिंग केल्यानंतर वॉटरिंग जी आहे ती कशी करायची ते बघा. आता याला आपण जस्ट स्प्रिंकल करणार पाण्याचं. ऑलरेडी आपण जो मीडिया यूज केलेला आहे तो ओला होतो, ऑलरेडी ओला आहे. स्प्रिंकल करूया आणि मग त्यानंतर जेव्हा ते टोटली ड्राय होणार मीडिया थोडंसं 1 इंच पर्यंत असं बघा तुम्ही आणि जसं ड्राय दिसतोय आणखी त्याला पाण्याचे स्प्रिंकल करा. आणि जेव्हा पण आपण वॉटरिंग करतो तर त्याचे रूटची जेवढची जी माती आहे ती निघते आणि साईड मीडिया आहे ते निघून जाते. तर त्याला मेंटेन करणं इम्पॉर्टंट आहे. एकदम सिम्पल केअर आहे ॲडेनियमची, जास्त काही आहे नाही. आणि फर्टिलायझर मीन्स सर्वात बेस्ट फर्टिलायझर मीन्स आपल्या घरचं काम सर्वात बेस्ट पण कमी वाटतं. याला जास्त काही असा वेळ द्यावाच लागतो. आणि ऑर्गॅनिक त्याला वेळ त्यांनीच यायचा. जर तुम्हाला फ्लावरिंगसाठी सीडसाठी जर लागत असेल तर ते केळीची साठी वाळवायची आणि पावडर करायची. आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आता छोटे प्लांट्स आहेत तुम्ही दरवर्षी रिपोर्ट करू शकता. पण जर तुम्ही तुमच्याकडे अरेबिकम्स आहेत मोठे आणि इव्हन फ्लावरिंगचे पण प्लांट्स आहेत मोठे जवळपास 3 वर्ष 3 इयर्स प्लस रोझी व्हेरायटी आणि अरेबिकम व्हेरायटी, तर त्याला रिपोर्ट 2 वर्ष नाही तर 3 वर्षाची तुम्ही गॅप करू शकता. पण त्याच्यामध्ये तुम्हाला वरचं जे लेअर आहे ते चेंज करावं पाहिजे. आता काय होतं माहिती आहे का, जर मी मोठ्या अरेबिकमच्या जर व्हेरायटीला रिपोर्ट केलो दरवर्षी तर ते मला त्याचे सीड्स बनवतं ते कमी करणार. कारण की त्याला ऑब्विस आहे की शॉक लागणार. शॉक लागल्यानंतर फ्लावरिंग जे आहे ते कमी करतो. हे माझा पण एक्सपिरियन्स आहे. आणखी काही ज्यांच्याकडे ॲडेनियम्स आहेत खूप वर्षापासून त्यांचा पण एक्सपिरियन्स आहे. तर मोठेच आहे, छोट्याला रेग्युलर करा. रेग्युलर मीन्स तुम्ही तर इव्हन 6-7 महिन्याचं पण रिपोर्टचं करू शकता. सीड्स पासून ग्रो करायचे आहे तर सर्वात आधी ॲडेनियमचे सीड्स कधी निघाले, सीड पॉट कधी लेटेस्ट झाले पाहिजे. बघा सीड्स आहेत 3 महिने जर्मिनेशन 100% होऊ शकतो. त्याच्यानंतर रेट कमी होऊ शकतो. जेवढे फ्रेश सीड्स असतात तेवढे लवकर तुमचे जर्मिनेट होणार. तर आता हा 1 महिन्यापूर्वीचे. अच्छा 1 महिन्यापूर्वीचे आहेत का? हो ना. गणेशरावांनी सगळ्या हा तर यांचं करून दिलं नाही. कुलकर्णी मॅडम आलेले आहेत. कुलकर्णी मॅडम तुमचंच इंट्रोडक्शन करून दिलं नाही. गणेशराव सगळ्यांची ओळख करून देतात. आणि दुसरं असं होतं की मागे ग्रुपवर टाकलं होतं की ड्रम कोणाला पाहिजे का, त्याची एक लिस्ट करून ग्रुपवर टाका. म्हणजे मग आपल्याला ते ड्रम कट करून मी करून देतो. ऍक्च्युली मॅडमचे
सर रिक्वायरमेंट. तर एकदाच आपण मागून घेऊया, कारण काय होतं ते कट करणारा माणूस भेटला नाही ते कट करून मग एकदाच आपण देता सर. येईल. 200 लिटरचे ड्रम ज्यांना लागतील त्यांनी ग्रुपवर टाका. करून द्या. हा. माझं नाव रुपाली गणेश कुलकर्णी. मिसेस. माझं MA योगा, डिप्लोमा इन योगा. मॅडमकडे पण प्रायव्हेट. महत्वाची ओळख करून दिली नाही त्यांनी. महत्वाची ओळख करून दिली नाही. दिले सांगितलं. सरांनी करून दिली नाही असं त्यांचं म्हणणं हा आहे. हा. ऍक्च्युली गणेश सरांनी केलं. हा. त्यांनी करून दिली नाही. नाही सर, मी जास्त येत नाही. मला घरातून एवढं हे तो ओळखतात ना मला. गोविंद या पुढे या ना. आभार मानला त्याचे. मी 2 ठिकाणी योगाचे क्लास घेते. मॅडमची स्टुडंट आहे खूप चांगली आणि मैत्रीण असतात. चला. बरं, ड्रमची लिस्ट करा आणि हे जर का कोणाला बॅनर पाहिजे असेल तर हे पण आपण प्रिंट करून घेऊ. त्याची एक लिस्ट जर का बनवली तर आता हे मोठ्या आपल्या घराच्या बाहेर आपण जिथं गार्डन मध्ये लावलं तरी कुणी आलं ते पाहतील. मोठ्या साईजचं जे आहे ते प्लास्टिकचं आता 300 आहे. छोट्या साईजचे पण आपण 200 रुपयापर्यंत करू शकतो. हो म्हणजे आपल्या गार्डन मध्येच लावूया. तर एकदा प्रिंट काढून घेतलंय. सर ते ग्रुपवर टाकू आपण. गोविंद सर आभार एक लिस्ट करा, ड्रमची एक लिस्ट करा. आणि आता हे माझ्या जवळपास 40 आहेत तर त्यातले आपण तिघांना देऊ शकतो. ज्याला पाहिजे ते घेऊन जा, नोंद करा आणि मग येताना पुढच्या लेवल झाड. लिस्ट करा आणि ते वापस पाहिजेत आपल्याला झाल्यानंतर राहुल आता इतका वेळात वेळ काढून आला तो, पण त्याच्यामध्ये कंटिन्यू जॉब असतो आपल्यासाठी आला आणि आता तो पुण्यात शिफ्ट होतोय. बरं झालं गाठलं मग त्याला आधीच. चान्स भेटलाय. वा 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 चला चला मग त्याच्यामुळे लवकर त्यांना शिफ्ट होणार आहे. नाही बट मी ऑलवेज रेडी की नाही. आता पुढच्या वेळेस आपण एक चांगला मोठा वर्कशॉप घेऊया, दिवसभराचं वर्कशॉप घेऊया. त्याच्यामध्ये सरांचा आपण एक दिवस पूर्ण त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी देऊया आणि त्यावेळेस सगळे आपण बाहेर सगळ्याच्या लोकांना आपण इन्व्हाइट करून चांगल्या मोठ्या प्रमाणात तो आपण वर्कशॉप करण्याचा माझा विचार आहे. आभार घ्या सर. आम्ही जाऊ शकतो भंडाऱ्याला. आम्ही भंडाऱ्याला येऊ शकतो. एक दिवस आपण व्हिजिट करूया जवळ टूर कर. घरी मेंटेन म्हणजे माझी मम्मी. वा क्या बात आहे. आता कसं त्यांना पण माहिती आहे माझे प्लांट्स माझे लेकरासारखे. ऑब्वियस त्यांना त्यांची केअर आता त्यांना नाही होत बरोबर. आता त्यांची पण एज झाली. मीच आता 26 आहे, मम्मी 50+ झालेले आहे. तरी पण ते करतात. एवढे 400 प्लांट्सला आणि 400 फक्त ऍडेनियम्स आहेत. बाकी आणखी माझ्याकडे खूप सारे असे गार्डनिंगच्या खूप सारे व्हेरायटीज आहेत. म्हणजे माझ्याकडे टोटल जवळपास 2000 प्लस प्लांट्स आहेत. वा. हा जागा जमीन भरपूर आहे. माझं घरच 3000 स्क्वेअर फीट मध्ये आहे आणि आजूबाजूला खूप जागा आहे. आणि मी लहानपणापासूनच मी प्लांटिंगच्या गार्डनचा शौक होता. तर काही प्लांट्स मी असेच जस्ट मस्ती मध्ये असं लावून दिलं. आज ते एकदम खूप मोठे आहेत. आता एक आंब्याचं झाड लावलं होतं, जवळपास त्याचे आता 2-3 हजार असे आंबे निघतात. क्या बात आहे. 25व्या वर्षीच आंबे खात आहेत. चला आभार घ्या. वेळ काढून आला आपल्याकडे राहुल. अच्छा, धन्यवाद आपल्या ग्रुपकडून. आणखी एक इम्पॉर्टंट आहे. याला फर्स्ट टाइम जेव्हा तुम्ही वॉटरिंग करणार तर त्याच्यामध्ये फंजीसाइड मिक्स करा. याच्यामध्ये आपण हळद मिक्स करू. चला गोविंद माझा पण काढा. या खालचं जे आहे केसाच्या खाली जे आहे ते बी ॲडेनियम. हा ॲडेनियमचं शेंगा 7 दिवसाला. हा हे खालचं जे आहे ते भिजू घालायचं. हा फक्त हा केस काढून टाकायचं. केस नाही बी जे खालचं ते हा खालचं बी आहे. अर्धा 1 तास भिजवायचं. अर्धा 1-2 तास फंगीसाईड मध्ये. हा फंगीसाईड आहे का साफ? नाही हळद टाकली तर चालतं.